अनेकांना दुःख कळतं, पण ते दुःख दूर व्हावं असं वाटत नाही. अनेकांना अरे अरे फार वाईट झालं बरं, त्याचं असं व्हायला नको होतं असं अनेकांना वाटतं, पण त्या दुःखातून बाहेर काढण्याकरता कोणी त्याला मदत करायला जात नाही. अब्राहम लिंकनच्या चरित्रात एक कथा आहे. अब्राहम लिंकन जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा ते काय त्यांच्या पार्लमेंटमध्ये जाताना चांगले कपडे, आता राष्ट्राध्यक्षाचे कपडे आहेत ते कपडे घालून, पांढरे शुभ्र कपडे घालून गाडीत बसून जाताना त्यांना असं दिसलं की रस्त्याच्या कडेला एका डबक्यामध्ये डुकराची काही पिल्लं अडकली आहेत आणि त्या चिखलातून त्यांना बाहेर येता येत नाही आहे. अब्राहम लिंकननी सगळा गाडीचा ताफा थांबवला. बरोबर मागे पुढे सेवक आहेत, हातोपाती नोकर आहेत, पण ते स्वतः गाडीतून खाली उतरले, आपल्या बाह्या मागे केल्या आणि स्वतः चिखलात उतरून त्या डुकराच्या पिलांना हाताने बाहेर काढून त्यांना स्नान घालून त्यांना व्यवस्थित ठिकाणी ठेवून मग पार्लमेंटमध्ये गेले. जायला 1.5 तास उशीर झाला. राष्ट्राध्यक्षांना उशीर म्हणजे फार मोठी गोष्ट. विरोधक खवळून उठले. त्याने सांगितलं असं असं झालं होतं म्हणून मला थांबावं लागलं. विरोधकांनी सांगितलं त्याच्यात काय, आम्ही सुद्धा येताना ते बघून आलो होतो. हाच फरक आहे, हाच फरक आहे. आम्ही सुद्धा ते पाहिलं होतं पण आम्हाला ते करावं वाटलं नाही ना. आम्ही पाहिलं होतं, आम्हाला दुःख कळतं बऱ्याच वेळेला, इथं दुःख आहे हे जाणवतं, पण त्या दुःखाच्या निवृत्ती करता प्रयत्नशील होणं हे आम्हाला जमत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टिकोन तो आहे, त्यांचा जोर त्या गोष्टीवर आहे. म्हणून वैरी झाली आहे अर्थाते न वंचणे जे का. प्रतारणा न करता, वंचना प्रतारणा न करता ते त्याला अर्पण करणं, याला दान असं म्हणतात. याला उदाहरण आहे ना. काय उदाहरण देता? पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. वृक्षाचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. आपण परवाही बोलून आलो. वृक्ष जेव्हा सावली देतो, ज्ञानेश्वर महाराजांचीच ओवी आहे, मी ओवी सांगतो पाहिजे तर आपल्याला. जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. जो झाड लावतो तो त्या झाडाची सावली उपभोगतो, मान्यच आहे. झाड त्याच्याकरताच लावलंय, त्याने सावली मिळावी म्हणूनच लावलंय. पण जो त्या झाडावर कुऱ्हाड चालवतो त्याला सुद्धा ते झाड तेच सावली देतं. तीच सावली तीच आहे, सावलीत बदल नाही झाला. ज्याने लावणी केली त्याला तीच सावली आहे, आणि जो वैरी होऊन कुऱ्हाड चालवतोय त्यालाही तीच सावली आहे. वैरी झाली आहे अर्थाते न वंचणे जे का. वृक्ष आपपर भाव ठेवत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, वाटेनं येणाऱ्याला झाड फूल देतं, फळ देतं, छाया देतं, मुळं देतं. कधीही त्यांनी कुणालाही नाकारलं नाही. कोणी म्हणतं मला बाकी नको, फळ पाहिजे, घेऊन जा, यथा संपन्ने वित्ते. कोणी म्हणतं मला ह्याचं नाही, मला फक्त पानं पाहिजे आहेत औषधाकरता, घेऊन जा, यथा संपन्ने वित्ते. कोणी म्हणतं फळही नको पानही नको, औषधाकरता मुळं पाहिजेत या झाडाची, काढून घेऊन जा, मी उन्मळून पडलो तरी चालेल, तू माझी चिंता नको करू, तुला मुळं पाहिजेत ना, तुझा रोग बरा होणार आहे ना, जा घेऊन. अजून काय द्यावं त्या झाडाने, अजून काय द्यावं? देणाऱ्याच्या बाबतीत आदर्श उदाहरण म्हणजे वृक्ष आहे. कारण तो कधीच कुणाला नाकारत नाही, कधी प्रतिकूलताही तो कधी कुणाच्या जीवावर आतापर्यंत उठला नाही. त्याला आपण किती त्रास दिले माहिती नाही, पण तरी सुद्धा तो वृक्ष जसा कुणालाही नाही म्हणत नाही, वैर्याला सुद्धा त्याच सावलीमध्ये उभं राहून झाड तोडायची परवानगी देतो. आणि तो कुऱ्हाड चालवणारा त्याच सावलीमध्ये उभं राहून ते झाड तोडत असतो, झाडाच्या फांद्या तोडत असतो,
झाडाचा बुंधा तोडत असतो, त्याच्यावर खपाखप कुऱ्हाडीचे घाव मारत असतो, वृक्ष काही म्हणत नाही. घ्या, घेऊन जा. हे उदाहरण देऊन ज्ञानेश्वर महाराज शेवट त्याचा सांगताना सांगतात, तैसे मनवनी धनवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताचिया मनोहारी उपयोगा जाणे. मनोहारी हा शब्द अजून एक तसाच आहे जो चिंतनाला प्रवृत्त करणार आहे. मनापासून धनापर्यंत जे आपल्याला देणं शक्य आहे, जे आपल्या जवळ असेल, प्रत्येकाजवळ धन असेलच असं नाही, पण चांगलं मन तरी असेल की नाही? चांगलं मन तरी असेल ना. म्हणून धन हे स्थूल आहे आणि मन हे सूक्ष्म आहे. स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत जे जे काही आपल्याला देता येणं शक्य आहे ते ते आपण दिलं पाहिजे, प्रसंगानुसार दिलं पाहिजे. काही जणांना भूक लागलेला मनुष्य आहे, मित्र असेल, आला, बाबा भूक लागली, काहीतरी जेवायला पाहिजे, काहीतरी जेवायला पाहिजे. मग अशा उपाशी असलेल्या माणसाला आपण काय द्यावं? आपण काय द्यावं? भूक लागलेली आहे, आपल्या घरी आलाय, काहीतरी द्या म्हणतोय, त्याला काय द्यावं? अन्न द्यावं का त्याला बैठकीत बसून फार चांगला माणूस आहेस, असे प्रसंग येतच असतात. आपण घाबरू नये. परमात्मा कृपाळू आहे. तो आज ना उद्या आपल्याला काही, अरे मरेल तोपर्यंत तो. धनवनी मनवरी म्हणजे काय? तुम्ही त्या वेळेला त्याला मन देणार आहात का? त्यावेळेला त्याला चांगली वाचा बोलून दाखवणार आहात का? त्यावेळेला त्याला अन्नाचीच गरज आहे बाबा. धनापासून मनापर्यंत आपल्याला जे अनुकूल आहे आणि ज्या प्रसंगामध्ये जे देता येणं योग्य आहे ते देणं हे महत्वाचं आहे. म्हणून ज्या प्रसंगात धन द्यायला पाहिजे तिथं मन दिलं, जिथं मन द्यायला पाहिजे होतं तिथं धन दिलं, असं नाही चालत. जिथं मन द्यायला पाहिजे तिथं मनाचंच प्रदान झालं पाहिजे, जिथं धन द्यायला पाहिजे तिथं धनप्रदानताच असली पाहिजे. विचार आहे ना याच्या मागे, प्रसंग कोणता आहे आणि आपण काय देतो आहोत हा विचार केला पाहिजे. कारण ज्या वेळेला ज्याची गरज असते त्या वेळेला त्याचं महत्व असतं, ते दिलं पाहिजे. बोटात लागली भूक आणि हा विनाकारण शब्दाचे पक्वान्न करून वाढतोय. भूक आहे ना, तो कासावीस झालाय ना. आपण मागच्या आठवड्यात असे गुलाबजाम खाल्ले, काय सांगू तुला, अरे रस भरीत, बस एक एक गुलाबजाम हा मोठा. अरे आत्ता काय सांग, आत्ता त्याला भूक लागली बाबा, तुझ्या गुलाबजामच्या वर्णनाने त्याचं पोट भरणार नाहीये. म्हणून परिस्थिती पाहून धनापासून मनापर्यंत जे आपल्या जवळ त्या परिस्थितीमध्ये प्राप्त असेल त्या प्रसंगानुसार त्याला ते देणं. कुठपर्यंत देणं? ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलाय, श्रांताचिया मनोहारी उपयोगा जाणे. आर्त झालेल्यांना आनंद मिळेपर्यंत देणं हे दान आहे. आनंद मनोहारी हा शब्द फार मनोहारी आहे, लक्षात घ्या. फार सुंदर शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दाची योजना केली. म्हणजे असं की भूक लागलेला मनुष्य आपल्या दारात आला, त्याला काहीतरी आत्ता पाहिजे, म्हणून आपण त्याच्या हातावर बडीशोप ठेवली, खायला दिलं की नाही? दिलं. भूक लागल्यावर काय दिलं पाहिजे? खायला दिलं पाहिजे. आपण खायला दिलं की नाही? खायला दिलं. पण ते मनोहारी आहे का? दुःखाची निवृत्ती करणारं ते खाणं आहे का? हा मुद्दा आहे. हा, तुम्ही त्याला 10-15 पक्वान्न नका देऊ, गरज नाहीये त्याची. पण त्याला देताना, बरं मी तर म्हणतो नाही ना, त्याचं पोट भरेल इतकंही आपल्याकडे नाहीये, ठीक आहे, आपल्याकडेही काही नाहीये देण्यासारखं, चतकोर अर्धी भाकरीच आपल्या घरामध्ये, हरकत नाही ना. पण निदान त्याला स्वतःचे कष्ट करून अन्न मिळवण्याचं सामर्थ्य येईपर्यंत तरी त्याला अन्न दिलं पाहिजे. तेवढा तरी उपकार त्याच्यावर केला पाहिजे. धन देताना काय याच्यामध्ये हे वैरी झाली आहे अर्थात ते वगैरे ज्ञानेश्वर महाराजांचं जे म्हणणं आहे की नाही, त्याच्यामध्ये थोडं लक्षात घ्या. असं आहे, तुकाराम महाराजांचं विधान आहे त्या संबंधामध्ये.
पैसा द्यायचा असेल तर अधिकार बघून द्या, पण अन्न द्यायचं असेल तर अधिकार बघून देऊ नका. तुकाराम महाराजांचं वचन सांगतो, सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. त्याची पात्रता विचारून तुम्ही त्याला द्रव्य द्या. कारण एखादा आर्त आहे, खूप दुःखी आहे, खूप दुःखी आहे, आपल्या दारामध्ये आला, त्याला दुःख कशाचं आहे? दुःख कशाचं आहे? गेल्या 8 दिवसापासून दारूचा थेंबही मिळाला नाही. हे दुःख दूर करणार आहात काय? दुःख दूर केलं पाहिजे की नाही? केलं पाहिजे ना, केलं पाहिजे ना. पण दुःख दूर करण्याकरता त्याला जर आपण म्हणलं, अरे असं झालं का, बरं तुला 100 रुपये देतो, तू जाऊन पिऊन ये. द्रव्य देताना दारुड्या माणसाच्या हातात द्रव्य द्याल का तुम्ही? द्रव्य देताना पात्र विचारून द्रव्य दिलं पाहिजे. पण अन्न देताना सर्वाभूती द्यावे अन्न. तो कोणी असेल, कुत्रा असेल, कोणीही असेल, माणूस असेल, वैरी असेल, भूक लागली म्हणल्यानंतर अन्न देताना माणसाने त्याची जात विचारू नये, त्याचा अधिकार विचारू नये, त्याची अवस्था विचारू नये, स्त्री पुरुष भेद पाहू नये. अन्न देताना अन्न दिलंच पाहिजे, हा नियम आहे, शास्त्राचा नियम आहे. दारात आलेल्याला कोरभर तरी द्यावं, पण द्रव्य देताना मात्र विचारून द्यावं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मनोहारी हा शब्द वापरला. आर्ताला आनंद मिळेपर्यंत द्या. आनंद मिळेपर्यंत म्हणजे काय? त्याला आपण पैसे दिले आणि तो पुन्हा दारू प्यायला गेला तर त्याला तरी त्याचा आनंद आहे का? नाही ना. म्हणून असं दिलं पाहिजे की ज्याच्यामधून त्याचं दुःख दूर होईल. आपल्या जवळ मिळालेलं, आपल्याला मिळालेलं जे जे काही आहे ते आर्ताचं दुःख दूर होऊन त्याला आनंद मिळण्याकरता उपयोगात आणणं, याला ज्ञानेश्वर महाराज दान असं म्हणतात. आता दानाचं काय काय ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय ते सगळं बघा. काय काय सांगितलंय? आपल्या जवळ जेवढं आहे त्यातलं द्या. कोणाला द्या? आर्ताला द्या. किती द्या? त्याला आनंद मिळेपर्यंत द्या. त्याचा अधिकार बघू नका, वैरी झाला तरी द्या. देताना कसं द्या? देहानं द्या, वाचेनं द्या, चित्तानं द्या. आता हे देह, वाचा, चित्ते असे जे 3 शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी इथं घातलेत, त्याच्या मागचा हेतू सांगतो आणि थांबतो. संपलं. त्याच्या मागचा हेतू काय ते सांगतो. देहानं द्या म्हणजे त्याचं दुःख दूर करण्याकरता प्रयत्न करा. चित्तानं द्या म्हणजे त्याला खरंच हे दुःख दूर करून आनंद मिळाला पाहिजे या प्रामाणिक भावनेने द्या. आणि वाचेने द्या म्हणजे ते देताना अत्यंत चांगले शब्द वापरून द्या, त्याचा अपमान करून देऊ नका. देह, वाचा, चित्ते यथासंपन्ने वित्ते. यथासंपन्ने वित्ते द्यायचंच आहे. वैरी झाली आहे अर्थात ते वंचणे जे का, हे तर आहेच आहे. पण देह, वाचा, चित्ते हे कशा करता? कारण आम्ही जर देणार असू तर माझ्याकडे कुणी अर्थ आला, माझ्याकडे तो काही याचना करतोय आणि मी तुम्हाला फोन करून सांगितलं हा आलाय याचं बघा बरं तेवढं, हे दान होत नाही. मी तुम्हाला सांगून होत नाही, मी प्रयत्न केले पाहिजे तर ते माझं दान होईल. तो माझ्याकडे आला ना, अपेक्षेने आला ना, याचना करतोय ना, मग मी तुम्हाला सांगितलं अहो हे माझ्याकडे आलाय पण तुम्ही द्या बरं, ते तुम्हाला देण्याची सवयच आहे, तुमच्याकडे जास्त आहे, द्या त्याला थोडंसं. हे माझं दान होत नाही आणि ते तुमचंही दान होत नाही, कारण तो तुमच्याकडे आलेला नाही आहे. लक्षात आलं का? तो आला माझ्याकडे आणि द्यायचं तुम्ही नाही, मी प्रयत्न केले पाहिजे. देह, माझा देह त्याच्या सुखाकरता झिजला पाहिजे तर ते दानाचा तो शुद्ध हेतू होईल. त्याच्या सुखाकरता, त्याच्या दुःख निवृत्ती करता माझा देह झिजला पाहिजे. नुसत्या दुःख निवृत्ती करता नाही तर त्याच्या आनंदाच्या प्राप्ती करता माझा देह झिजला पाहिजे. म्हणून 2 शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी महत्वाचे वापरलेत. पहिल्या ओवीमध्ये आर्त असा शब्द वापरला आणि 3ऱ्या ओवीमध्ये मनोहारी असा शब्द वापरला. दुःख निवृत्ती होणं याचा अर्थ आनंद प्राप्ती होणं असा होत नाही.
दुःख निवृत्ती बऱ्याच वेळेला होते, पण आनंद प्राप्ती होत नसते. आनंद प्राप्ती करता स्वतंत्र प्रयत्नशीलता लागत असते. स्वतंत्र विचार लागतात त्याच्याकरता. एखाद्या व्यक्तीला कसलं दुःख नाही याचा अर्थ तो आनंदात असतो असं नाहीये. दुःख नसण्याचा आनंद मानायचा असेल तर तो भाग वेगळा आहे. म्हणून त्याचं दुःख दूर होण्याकरता माझा देह मी झिजवणं, दानाकरता मी झिजलं पाहिजे तर ते दान महत्वाचं होतं. हा पहिला विचार. तो देह जो झिजवायचा आहे त्याच्या मागची भावना खूप प्रामाणिक पाहिजे की याचं दुःखही दूर झालं पाहिजे आणि याला आनंदही मिळाला पाहिजे. ही प्रामाणिक भावना अंतःकरणात असली पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला माझ्याकडे आलेल्या आर्ताचं दुःख निवारण करण्याकरता मी त्याला देतो, पण दिल्यानंतर माझ्या ठिकाणी जर अभिमान निर्माण होत असेल तर ते दान म्हणवलं जाणार नाही. याच्याकरता माझं चित्त शुद्ध पाहिजे. देह वाचा चित्ते, त्याच्याकरता चित्त माझा हेतू प्रामाणिक पाहिजे. त्याच्या करता ते चाललंय, त्याचं माध्यम करून माझ्या करता ते चाललेलं नाहीये. काय होतं दुर्दैवाने म्हणा पाहिजे तर, पण दानाचा विचार करताना दाता जेव्हा याचकाला दान करतो तेव्हा याचकाचं निमित्त आणि दानाचं निमित्त करून तो स्वतः मोठा होण्याचा प्रयत्न करतो. हा विचार करा. याचकाचं निमित्त आहे, दातृत्व हे निमित्त आहे, पण मोठा हा होत असेल तर नाही चालणार. आमचा हेतू शुद्ध पाहिजे, क्रिया शुद्ध पाहिजे, देह हेतू शुद्ध पाहिजे, चित्त, आणि आमचं बोलणंही त्याच्याबरोबर शुद्ध पाहिजे. कारण अपमानित करून जर मला दान द्यायचं असेल तर ते दान म्हणवलं जाणार नाही. आपण काल त्या संबंधामध्ये बोलून आलोय. द्यायचं असेल तर चांगलं बोलून दिलं पाहिजे. वाईट बोलून दान दिलं तर काय होतं, तोंडी न लावता जेवण दिल्यासारखं होतं. काल आपण बोलून आलो. पक्वान्नाचं जेवण दिलंय पण तोंडी लावायलाच दिलं नाही. दान केलंय ही गोष्ट खरी आहे, ते जेवणही झालं असेल, ते पक्वान नाही असेल, पण गोड न बोलता देणं म्हणजे मग ते तोंडी न लावता दिल्यासारखं झालं. काहीतरी तोंडी लावायला दिलं पाहिजे तर मुख्य जेवणाचा आनंद वाढत असतो. न प्रीणयती भूतानी, आपण काल बोलून आलो महाभारताचा विचार. आणि म्हणून देह, वाचा आणि चित्त, क्रिया करून क्रियेची शुद्धता, पुन्हा सांगतो, देह, हेतूची शुद्धता, चित्त आणि वाचेची शुद्धता म्हणजे वाचा. देह, वाचा, चित्ते. वाचेची शुद्धता याचा अर्थ सन्मानपूर्वक दिलं पाहिजे. स्वधर्मा आतवते, जे जे मिळेल आपण याते, ते ते दीजे बहुते सन्मान योगे. बहुते सन्मान योगे दीजे म्हणजे त्याचा मान ठेवून, त्याला गोड बोलून, त्याला थोडंसं, अरे तो याचक आहे, दुःखी आहे, त्याला द्या, पण चांगलं बोलून, मी देतोय पण तुम्ही हे परतफेडी करता दिलेलं नाही हा, ही परिस्थिती बदलेल तुमची. तुम्ही देवावर विश्वास ठेवा, प्रारब्धावर विश्वास ठेवा. तुम्हाला ज्या अर्थी मागण्यामध्ये लाज वाटते आहे त्या अर्थी तुम्ही आत्तापर्यंत चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे हेही दिवस बदलतील. तुम्हाला माझ्या दारात आल्यामुळे लाज वाटू देऊ नका, मी तुमचाच आहे असं समजा. गोड बोलून देण्यात काय लागतं? किती पैसा लागतो गोड बोलायला? किती पैसा लागतो? काही लागत नाही. तृणानी भूमी उदकम वाक् चतुर्थीच सुनृता. संतांजवळ 4 गोष्टी नक्की असतात. तृणानी भूमी उदकम वाक्, 4 गोष्टी असतात. संतांकडे गेल्यानंतर गवताचं आसन तरी बसायला देतील, झोपायला थोडीशी जमीन देतील, त्यांच्याजवळ नसेल काही तर फुलपात्र भरून गोड पाणी देतील, आणि ह्याच्यापैकी काहीच नसतील तर गोड बोलून आपल्या चित्ताचं समाधान तरी करतील. संतांचा हा स्वभाव असतो. आपल्याला गोड बोलायला काय जातं, पण अडचणीत आलेल्याला अपमानित करणं हा आपण जर आपला मोठेपणा समजत असू तर आपल्या एवढं लहान कोणीच नाही असं समजावं लागेल. असं होईल ना, असं होईल ना. काय होतं दुर्दैवाने, चूक झाली की शिक्षा दिलीच पाहिजे असा स्वभाव माणसाचा असतो. का असतो माहित नाही. चुकला की त्याला बोललंच पाहिजे, थोडं थांब, तूही चुकलायस, तो चुकला म्हणून त्याला बोलण्यात आपण का चुकायचंय?
चुकला ठीक आहे, त्याला समजावून सांगता येतं की नाही? शिव्या देऊनच त्याला सांगावं लागतं हा नियम आहे का? मुलगा पहिल्यांदा चुकतो, दुसऱ्यांदा चुकतो, समजावून सांगतो ना आपण. सून चुकते, सासू समजावून सांगते का? सांगते की नाही? बोलण्यातला दोष आहे, गैर अर्थाने घेऊ नका. समजून सांगते की नाही पहिल्यांदा दुसऱ्यांदा? मग नाहीच ऐकेल तर मग तिचं माहेर बाहेर निघतं, तोपर्यंत निघत नाही. पहिली चूक झाली की लगेच तुझ्या आई वडिलांनी संस्कारच केले नाही, तुझे आई वडीलच असे आहेत, तुला अक्कलच नाही, हे कोणी बोलतं का? म्हणजे वैरी असून बोलत नाहीत. म्हणजे पुन्हा तेच, त्या अर्थाने नाही, त्या अर्थाने नाही सासू सुनेत वैर आहे असं मला म्हणायचं नाही, पण एखादा वैरी समोर आला तरी असं बोलत नाही. तो जाता जाता माणसाचा पाय डोळे फुटले तुमचे, ठीक आहे, लागलं असेल, दिसलं नसेल, तो त्याच्या विचारात आहे. काय माहितीये त्याचे वडील आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये, त्याचं लक्ष नाही आहे, त्याची बायको आजारी आहे, त्याच्या घरी काहीतरी अडचण असेल, मोठं संकट ओढवलं असेल, तो त्याच्या विचारात चाललाय. ठीक आहे ना, डोळे फुटले तुमचे, दिसत नाही समोर कोण आहे ते, तू कोण आहेस म्हणून तू दिसावास, हा पण मुद्दा आहे ना. तू काय पंतप्रधान आहेस, तू काही राष्ट्राध्यक्ष आहेस की तू दिसावास आणि लोकांनी हातबीनं तुझ्या बाजूने जावं? ठीक आहे, लागतो धक्का एका. वारीत माणसं असं करतात हो. मोकळ्या रस्त्यावर धक्का लागला तर माणूस चिडेल, एक वेळ समजू शकतो रस्ता मोकळाच आहे. वारीत चालायला जागा नसते, तिथं पाय लागला, दिसत नाही तुम्हाला? अरे सगळ्यांचेच पाय सगळ्याला लागतात, तरी माणसं चिडतातच की नाही? कशा करता? बोलून का वाया घालवायचं? बोलून का वाया घालवायचं? बोलण्याने तसा फार फरक पडत नाही. आपल्याबद्दल अनास्था निर्माण होणे एवढा एकच परिणाम आपल्याला भोगावा लागतो. याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दानाचा विचार करताना देह वाचा चित्त यांची शुद्धता आपल्याला सांगितली. क्रियेची शुद्धता असली पाहिजे, हेतूची शुद्धता असली पाहिजे आणि त्याला सांत्वन करता आलं पाहिजे. या तीन गोष्टी आपण दिलेल्या वस्तू बरोबर जर आपल्याला देता आल्या तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते दान आहे, पण ते आर्ताला असावं, आर्ताचा अधिकार न बघता असावं आणि आर्ताच्या दुःख निवृत्ती बरोबर आर्ताला आनंद प्राप्ती म्हणजे त्याची आर्तता पूर्ण दूर होईल अशा पद्धतीनं त्याला ते देता आलं तर ज्ञानेश्वर महाराज त्याला दान असं म्हणतात. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी वृक्षाचा दृष्टांत आपल्या समोर ठेवलाय. त्या वृक्षाला आदर्श मानून बहुतेक वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी गुणांकरता वृक्ष, नदी, सज्जनांची उदाहरणं त्या मानाने कमी आहेत, दिली नाही आहेत. का दिली नाहीत ते कारणं वेगळी आहेत, कारण सज्जनांबद्दलच हे बोलणं चाललंय म्हणून सज्जनच उदाहरण ठरत नाहीत. पण मेघाचं उदाहरण दिलंय, आणखीन कुणाचं उदाहरण दिलंय, पण या सगळ्यात माणसाचं उदाहरण नाही. पहा काय कारण असेल? असेल काहीतरी, ज्ञानेश्वर महाराजांचं असेल काहीतरी कारण, आपल्याला काय सांगता येणार, पण असेल काहीतरी. पण वृक्षाचं उदाहरण आहे, ढगाचं उदाहरण आहे, आकाशाचं उदाहरण आहे, पाण्याचं उदाहरण आहे, दिव्याचं उदाहरण आहे, सोन्याचं उदाहरण आहे. दिवा सुद्धा दुसऱ्यांना प्रकाशित करतो, दुसऱ्यांना काही मार्ग दाखवतो. त्याचं उदाहरण ज्ञानोबारांना द्यावं वाटलं, पण माणसाचं द्यावं वाटलं नाही. काय असेल, काहीतरी कारण असेलच की. थोडासा विचार आपण करून बघू नंतर कधीतरी. पण म्हणून दानाची एक व्यापक संकल्पना, दानाची एक परिपूर्ण भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी या 3 ओव्यांमध्ये मांडली. आणि अर्ध्या ओवीमध्ये बोलताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं जो जगतो, असं म्हणजे आपल्याजवळ जेवढं आहे तेवढं देह वाचा चित्ताच्या शुद्धीबरोबर आर्ताचं दुःख दूर करण्याकरता, तो वैरी असला तरी त्याचा विचार न करता त्याला आनंद मिळण्याकरता जो देतो ते जे दान आहे, अर्जुना तया नाव दान जे मोक्ष निधानाचं अंजन. ते मोक्ष निधानाचं अंजन होतं, ते आपल्याला मोक्ष नावाचा ठेवा दाखवतं. ह्या दानाला ज्ञानेश्वर महाराज दान म्हणतात. त्या दानाचा विचार या 3 दिवसामध्ये जेवढा मला करता आला तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला. मी सुरुवातीच्याच दिवशी बोललो की इतर जी संपत्ती आहे 25-26 गुणांपैकी 25 गुण सांगताना मला अडचण येणार नव्हती.
दान सांगताना अडचण येणार होती, कारण दान कुणाला सांगायचंय तर दात्यांना सांगायचंय. ही फार मोठी अडचण होती माझ्यासमोर. त्यामुळे आता दात्यांसमोर आपण काय बोलायचं दानाच्या संबंधानं, ते स्वभावतः दाते आहेत, त्यामुळे आपण काय बोलणार अशी अडचण होती. पण मला जेवढं शक्य झालं तेवढं सामान्यत्वानं, मी काही फार खोलात जाऊन बोललो किंवा संपूर्ण दान ही संकल्पनाच या निमित्तानं मला स्पष्ट करता आली असं झालेलं नाही. संकल्पना व्यापक आहे, माझ्या बुद्धीला खूप मर्यादा आहेत आणि वेळेलाही मर्यादा आहेत. त्यामुळे मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं या संकल्पनेबद्दल साधारणपणाने एक कल्पना येण्याकरता आपल्याला जेवढं सांगता आलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न या 3 दिवसामध्ये मी केलेला आहे. तो तीर्थस्वरूप दादांच्याच पुण्यस्मरणाच्या निमित्तानं केलेला आहे. हे त्यांचीच सेवा आहे. मी ज्ञानेश्वरीची सेवा आहे असं जसं म्हणतो, तसं त्याच अर्थाने ही तीर्थस्वरूप दादांची पण सेवा आहे असं मी म्हणतो. ती त्यांची सेवा त्यांच्या चरणी समर्पित करणं हे माझं कर्तव्य ठरतं. याच्यावर एवढंच दान ही संकल्पना एवढ्यावरच अवलंबून आहे असं न समजता आपण थोडंसं या निमित्तानं ज्ञानेश्वरीकडे प्रवृत्त होऊन, गाथ्याकडे प्रवृत्त होऊन जर आपण अधिक संशोधन केलं, अधिक चिंतन केलं त्या ज्ञानेश्वरीचं, तर कदाचित ह्याच्यापेक्षा चांगले आयाम, याच्यापेक्षा चांगल्या संकल्पना, याच्यापेक्षा चांगली उदाहरणं आपल्याला ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, दासबोधासारख्या ग्रंथामध्ये मिळतील. तर आपण कृपा करून त्या ग्रंथाकडे प्रवृत्त व्हावं. एवढीच फलश्रुती या 3 दिवसाची माझ्या पदरात पडली तर मी भाग्य समजतो की आपली प्रवृत्ती गाथ्याकडे वाढावी, ज्ञानेश्वरीकडे वाढावी, संतांच्या अक्षरांकडे, शब्दांकडे वाढावी, की ज्या शब्दांच्या प्रकाशानं आपल्याला आपला मोक्ष निधान दिसावं, त्या शब्दांच्या प्रकाशामध्ये आपलं स्वरूप आपल्याला दिसावं, त्या शब्दांच्या प्रकाशामध्ये उपकाराची भावना निर्माण व्हावी, त्या शब्दांच्या प्रकाशामध्ये परदुःख निवारणार्थ काही प्रयत्नशीलता निर्माण व्हावी, त्या शब्दांच्या प्रकाशाने आपली वाणी गोड व्हावी, त्या शब्दाच्या प्रकाशनाने कुठेतरी आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं आणि त्या शुद्ध अंतःकरणातून कुठेतरी सगळ्या जगताला समाधान मिळावं, अशी एक सद्भावना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी, की ज्याचं प्रतीक म्हणून किंबहुना सर्व सुखी ही ओवी आपल्याला पसायदानामध्ये अर्थासहित कळावी, अशी सद्भावना या निमित्तानं मी व्यक्त करतो. 3 दिवसाची ही सेवा आहे. संपवायचं तर आहेच आहे, विचार माझा संपलेलाच आहे, पण जाण्यापूर्वी एक निवेदन आपल्या सगळ्यांच्या चरणी करू इच्छितो आणि ते करणं मला अत्यंत आवश्यक वाटतं. अलीकडच्या काळामध्ये मी ते करतोही आहे, सर्व ठिकाणी करतो आहे. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, हे तर माझं नित्य सांगणं आहेच आहे. पण त्याबरोबरीनं प्रासंगिक एक निवेदन आहे, ते म्हणजे 22 जानेवारीचं. या तारखेला रामचंद्र प्रभू अवतरित होणार, आपल्याकरता होणार. स्वतः रामचंद्र प्रभू दातृत्वाच्या बाबतीत फार मोठे आहेत. रामायणामध्ये त्यांनी दिलेलं दान बघितलं तर वैरी झाली आहे अर्थात ते नाही, कुत्र्याला सुद्धा त्यांनी न्याय दिलाय. इतकं शुद्ध न्यायदान रामचंद्र प्रभूंचं आहे. आणि त्यांनी स्वतःने अभयदानाचं एक वर्णन करताना असा शब्द सगळ्या जगताला दिलेला आहे, सकृदेव प्रपन्नाय तवास्मी तिचे याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतम मम, एतत् ददामी एतत् मम व्रतम, असं रामचंद्र प्रभू सांगतात. म्हणजे एखादा कोणीही असेल, सकृदेव वैरी झाला तरी, सकृदेव वैरी झाली आहे तो जरी माझ्याकडे आला, बिभीषणाला राज्यावर बसवल्यानंतर रामचंद्र प्रभू तिथून निघाले, त्यावेळेला बिभीषण शरण आला म्हणून तुम्ही त्याला राज्यावर बसवलत, लंकेवर बसवलत, आणि समजा याला लंकेवर तुला मी बसवेन असा शब्द दिल्यानंतर जर रावण शरण आला असता, तर तुम्ही बिभीषणाला शब्द दिलात की मी तुला राज्यावर बसवेन म्हणून, आणि हे सगळं झाल्यानंतर, शरणागतीनंतर जर रावणही शरण आला असता तर त्याला काय केलं असतं? राज्य रावणाचं, तुम्ही बिभीषणाला बसवणार म्हणून शब्द दिला, आणि आता रावण जर शरण आला तर रामचंद्र प्रभू म्हणाले लक्ष्मणाला, तू का त्याची चिंता करतोय, माझी अयोध्या आहे ना, ती रावणाला दे. काय सकृदेव प्रपन्नाय, कोणीही मला प्रपन्न झाला, शरण आला आणि काय म्हणाला, तव अस्मी, देवा मी तुमचा आहे, एवढं तो मला म्हणाला. तव अस्मी इतिचे याचते, एवढं म्हणून जर त्यांनी माझी याचना केली तर मी त्याला काय देतो, अभयम सर्व भूतेभ्यो ददामी एतत् मम व्रतम,
या अवतारामध्ये माझं हे व्रत आहे की त्यांनी फक्त मला शरण यावं आणि देवा मी तुमचा आहे एवढंच मला म्हणावं. मी कोणीही असला तरी त्या जीवाला अभय देणार आहे, कारण या अवतारामध्ये अभय देणं हेच माझं व्रत आहे. देण्याकरताच रामचंद्र प्रभू अवताराला आले. 22 तारखेला ते विराजमान होणार आहे. अनेक वर्षाची प्रतीक्षा, अनेक शतकांची प्रतीक्षा ही 22 जानेवारीला पूर्णतेला जाणार आहे. हिंदू म्हणून जगणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणातला त्या दिवशीचा स्वाभिमान या राष्ट्राला विश्वगुरू होण्यापासून थांबवू शकणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याकरता म्हणून आपल्याला सगळ्यांना निवेदन आहे, सगळ्यांना प्रार्थना आहे. संत वाङ्मय आपल्याला असं सांगतं की ज्या ज्या वेळेला भगवान अवताराला येतात त्या त्या वेळेला उत्सव साजरा झालाय जगतामध्ये. पृथ्वीनं स्वतःने उत्सव साजरा केला भगवान श्रीकृष्ण अवताराला आले तेव्हा. निशीथे तम उद्भूते, भागवताचे शब्द आहेत, निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्वगुहाशय आविरासीत यथा प्राच्याम दिशेंदुरिव पुष्कला. सगळ्या दिशा आनंदित झाल्या, सगळी झाडं आनंदित झाली, त्यांनी आपला उत्सव साजरा केला. श्रावणात वसंत आला, सगळ्या पृथ्वीला आनंद झाला. भगवान अवताराला येतात, एका करता नाही, सगळ्यांकरता भगवंताचं येणं असतं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, भगवान गोकुळात आले, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढ्या तोरणं उभारली गेली, आनंदानं दीपोत्सव साजरे झाले, गाणं म्हणण्यात आलं, उत्सव साजरा झाला. सगळी गोकुळ नगरी विभूषित झाली. आता रामचंद्र प्रभू येणार आहेत. आपण दीप प्रज्वलन तर करणारच आहोत, प्रश्नच नाही, सगळ्यांनीच करायचं आहे. पण माझी एक विनंती त्याही निमित्तानं अजून थोडी जास्त आहे की आपण दिवे लावू, ते सगळे लावू, सगळे मिळून लावू, मोठा उत्सव दीपोत्सव साजरा करू. पण रामचंद्र प्रभू दुपारी 12 वाजता अवताराला आले. रात्री 12ला आले असते तर दीपोत्सवाचं विशेष होतं. त्यामुळे दीपोत्सवाबरोबर माझी प्रार्थना आहे की आपण सगळ्यांनी त्या दिवशी आपल्या घरावर गुढ्या उभ्या करायच्या, सगळ्यांनी करायच्या. गुढी उभी करायची आपल्या घरावर. आपल्या अरे काय होतं लक्षात घ्या ना, आपल्याकडे गुढीपाडवा आहे, दिवाळीतला पाडवा आहे, त्याच्या आधी दसरा आहे. हे सगळे सण जे आपण अगदी उत्साहाने साजरी करतो, आपले म्हणून साजरे करतो, हे सगळे सण कालांतराने येतात. दसरा झाल्यानंतर 15 दिवसांनी दिवाळी येते. पण 22 तारखेला गुढीपाडवा, दसरा, दिवाळी हे सगळे सण एकत्रित आलेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या सणांना जे जे करायचंय ते त्या एकाच दिवशी आपल्याला करायचंय, एकाच दिवशी ते करायचंय. हे सगळे सण मिळून आलेत. आत्ता 500 वर्षांनी सगळे सण मिळून एकत्रित हातात हात घालून आपल्याकडे आलेत. आणि आपलं भाग्य हे आहे की आपण या देशाचे नागरिक असताना हे घडतं आहे, हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे हा उत्सव विसरायचा नाही, हा उत्सव सोडायचा नाही. ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीने जसा जसा हा उत्सव संपन्न करता येईल, संस्कृतीला कुठेही डाग लागणार नाही याचा विचार करून, याची काळजी घेऊन आपल्याला हा उत्सव संपन्न करायचा आहे. सगळ्यांना माझी प्रार्थना राहील, त्या दिवशी गुढ्या उभ्या करा, त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करा, घराला तोरणं बांधा, घर जेवढं सजवता येईल तेवढं सजवा, घरासमोर सुंदर रांगोळी काढा, घरामध्ये दिवे लावा, घरामध्ये काय जे आपल्याला प्रसन्न वातावरण ज्या ज्या कारणाने करता येईल ते कारण आपण निर्माण करावं, घरामध्ये प्रसन्नता ठेवावी. आणि 22 जानेवारीचा दिवस न विसरता, आपल्याला तिथं जाता येणार नाही आहे, सगळ्यांनाच जाता येणार नाही, जातील भाग्यवान जातील तिथपर्यंत, खूप जण जाणार आहेत, आपल्याला तिथं जाता येणार नाही. पण आपल्या देवाचं वैशिष्ट्य हे आहे की ज्याला देवापर्यंत जाता येत नाही आणि जो प्रामाणिक आहे, देव त्याच्याकरता घरी येत असतो. त्यामुळे त्याही दिवशी कदाचित रामचंद्र प्रभू आपल्या घरी येतील, तर आपलं घर त्यांना राहण्याकरता योग्य झालं पाहिजे, हे लक्षात घेऊन आपण हा उत्सव सर्वांनी संपन्न करावा, अशी सर्वांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. झालेली ही सेवा दादांच्या चरणी समर्पित करतो. त्यांच्याच कृपेचं पोषण आहे, त्यांच्याच प्रेरणेचा हा परिणाम आहे.
तो आपल्याला सिद्ध करता आला, तो त्यांच्या चरणी समर्पित करतो. दाते परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. या निमित्तानं या विषयाचा थोडासा तरी विचार करण्याची संधी त्यांच्या निमित्तानं मला प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या सर्वांच्या वतीनं देतो आणि दाते परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण 3 दिवस इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. बसण्याची व्यवस्था पहिल्या दिवशी कमी होती, दुसऱ्या दिवशी थोडी वाढली, अजून जास्त वाढवण्यात आली. तरी काही त्रास आपल्याला झाला असेल तर आम्ही क्षमा प्रार्थी आहोत. आपण त्रास सहन करून हे ऐकलं, याबद्दल धन्यवाद देतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात. खरं मी अनेक वेळेला गमतीने हे म्हणतो की ही वेळ संध्याकाळची जरा क्रुशल असते. घरामध्ये कामं असतात, ऑफिसमधून येणारे लोक असतात, औषध पाणी असतं, मुलांचे ट्युशन्स असतात, त्यांना इकडं तिकडं जायचं असतं, शाळेतून थकून आलेली मुलं असतात, आपण ऑफिसमधून थकून आलेलो असतो. ही संध्याकाळची वेळ फार अवघड असते. आणि खरं सांगायचं झालं तर सगळ्या महत्त्वाच्या सिरियल्स याच वेळेला असतात. ते सोडून प्रवचनाला येणं हे सोपं काम नाही आहे. हे सोपं काम नाही आहे, लक्षात घ्या. अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या सिरियल्स याच वेळेला असतात. त्यामुळे आपण ते सगळं सोडून आलात त्याबद्दल आपल्या चरणी कृतानेक नमस्कार. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद देतो. वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठल.